सध्या देशावर परिस्थिती अशी आहे का बेरोजगार पोटे लग्न इकडे तिकडे हिंडून राहिले. या बापून 2014 ने सांगितलं होतं का 2 करोड रोजगार दरवर्षी पैदा करेल म्हणे. या कोरोनात ज्याचे होते त्याचे रोजगार चालले गेले ना. आता हे पोरं इथं काही बसून आहे, कोणी बसून आहे. अग्निवीर नावाची भरती आणली. या देशाच्या संरक्षणासाठी गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, कामगाराचे, रिक्षा चालवणाऱ्याचे, ज्याची चारचाकी आहे त्याचे पोरं अभ्यास करायचे, मिलिटरीची तयारी करायची आणि 17 वर्षासाठी इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायची. बॉन्ड लिहून घ्यायचे सरकार. त्या पोरायले 17 वर्षात ग्रॅज्युएटी भेटायची, पेन्शन भेटायचं, त्याच्यानंतर कॅन्टीनची अर्ध्या किमतीत माल भेटायचा. कारण तो देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करत आहे, तो आपलं रक्षण करत आहे. 17 वर्ष बॉन्डवर राहत होता. ह्या चोट्यानं गाडीवाल्यानं साल्यानं 4 वर्षाची नोकरी केली. किती वर्षाची केली बरं? 4ची केली. आता जर तुमचा पोरगा मिलिटरीत लागला तर मिलिटरीत लागल्यावर तुमचा पोरगा जर शहीद झाला तर त्याने तिरंग्यात लिहून आणणार नाही, त्याने हे सलामी देणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, ही किती बदमाश आहे. म्हणजे तो म्हणजे या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी पैसे नाही आणि त्या पीएम केअर फंड मधला पैसा लुटायला आपला, त्याचा हिशोब द्यायला छोटं तयार नाही. हे जे पोरं आहे 4 वर्षाची नोकरी केली अग्निवीरची, गोष्ट 19व्या वर्षी नोकरी लागत आणि 23व्या वर्षी रिटायर होईल. किती वर्षी? हा, मग त्याचं लग्नाचं वय होते, रिटायर होऊन लग्नाच्या वयात. हे पाय एकदम खतरनाक आहे. त्या पोट्याले लग्नाच्या वयात रिटायर होऊन राहिले छोटं. लग्नाच्या वयात रिटायर केल्यावर बाप पोराने हात धरून घेऊन चालेल पोट्या दाखवतो आणि का सांगा पोरीच्या बापाने रिटायर आहे. पोरीच्या बापाने पोराचा बाप का सांगा, हा दिस इज माय सन, ही इज एक सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप भुंगणार राहत म्हणत त्याच्या ठेवण का त्याले? तुम्ही सांगा ठेवण का? आणि तो पोरगा वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे. वेपनचं तो बेरोजगार होईल वयाच्या 23व्या वर्षी. हे देशासाठी घातक आहे. जे अनपढ गव्हाणे त्याला का समजायची? याची साल्याची डिग्री डुप्लिकेट आहे. बरं डिग्री कायच्यात केली आहे माहिती आहे का? ह्या का म्हणते भ्यास होता माहिती म्हणते पण छोला लिकेज चंदी हो. मी एकही वर्ग शिकला नाही, तो स्वतः सांगते आणि त्याचा सोबती तरी तो म्हणते आमच्या पंतप्रधानानं MA केलं. कायच्यात? इंटायर पॉलिटिक्स. असा विषय नाही भारतात. त्याची डिग्रीच नाही आहे. बरं देतो सोडा. डिग्री 1968ची का 78ची आहे. आणि डिग्रीवर त्याने जो फॉन्ट लिहिलाय ना, फॉन्ट, तो फॉन्ट 93 जन्मले आला. त्याची डिलिव्हरी 93ची आहे. त्याच्यावर जे अक्षरं वापरली तो फॉन्ट 93चा आहे. डिग्री गावाची. अरे पाफ्या करा, कमीत कमी लोकांना दिसू तर नका. तुम्ही पाफ्या करून राहिले, सर्वच लोकांना दिसू राहिलं ना. एवढे बयान लोक नाही आहे. आणि आपल्याला वारंवार बयान आहे का हे चेक करते. आणि तुम्ही होते बयान होते नाही का? आता मी 14 त्याचं मटण दाबलो होतो, पण मला 2 वर्षात त्याचा गेम लक्षात आला. हे बदमाश आहे साधं. म्हणजे वाटलं का काहीतरी आता मग वेगळं करत या खरंच देत रोजगार या एवढा फुकराने असं वाटलं नाही. पण किती तानाची त्या अमेरिकेत जाऊन सांगते का आमच्या देशात प्रधानमंत्री माहिती अमेरिकेत दर 8 दिवसांनी एक युनिव्हर्सिटी पैदा करून देतो. म्हणजे एका हप्त्यात एक युनिव्हर्सिटी, एका वर्षात 52 हप्ते. किती हप्ते? म्हणजे 10 वर्षात किती हप्ते झाले? 520. म्हणजे याला 10 वर्षात 520 युनिव्हर्सिटीत कुठं पैदा केलं हे सांगा बरं. ह्या जिथे गेला का नाही तिथं या बोलते का माहिती आहे? बांगलादेशात गेलं तिथं म्हणते बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीत फ्री होतो म्हणते. आणि म्हणलं याचं वय किती असं कवा, याचा जन्म कवाचा. बरं झालं का या म्हणून नाही का देशाच्या
नाही, म्हणजे बोललाच नाही. तुम्हाला माहितच नाही पडत बेरोजगार किती आहे. आकडेवारीच म्हणलं डायरेक्ट किती बेरोजगार मोठे आहेत आम्ही दाखवणार. तुम्हाला सांगतो यानं या अण्याचं मुक्याचं म्हणजे मुख्य माहित आहे का नाही, अण्याचं मुक्याचं एक अडाणी आहे, अडाणी या अडाणीचं साल्याचं यानं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. त्याला राईट ऑफ मध्ये तुम्ही टाका गुगलवर. रिझर्व्ह बँकेनं किती कर्ज उद्योगपतीचं राईट ऑफ केलं सांगणारा कोण? घ्यावं माफ करा. अरे या देशात शेतकऱ्याचं किती कर्ज आहे माहिती आहे का? बंद्या भारतातल्या शेतकऱ्यात 1.5 लाख करोडचं कर्ज आहे. 1.5 लाख करोड. उद्योगपत्याचं किती केलं? 10,34,000 करोड. आता दाखला जास्त गेला असेल या 3 महिन्याच्या अगोदरचा आकडा. अरे शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करेल हे छोटे पैसे नाही म्हणते. त्या उद्योगपत्याचे 10,34,000 करोड माफ करते. मनमोहन सिंग परवडला, मुका म्हणजे त्याला हे सांगत तो परवडला, हे नाही परवडलं मन की बात म्हणजे अबे साले काम की तो बात कर. टीव्हीवर आलं का मन की बात, सुटलं मन की बात. अबे तरासू आम्ही या मन की बात पाहिजे, काम की बात करतो. हे काम की बात नाही. पण आपल्याला या देशात आता सत्ता परिवर्तन करायचं आहे. या देशाचं संविधान महत्वाचं आहे. या देशात या छोट्या सरकारने जे अग्निवीर योजना आणली आहे ते बंद करायची आहे, जुनी योजना लागू करायची आहे आर्मी भरतीची. या शेतकऱ्याला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायच्या. काँग्रेसनं 70 वर्षात का केलं? अरे छोट्याची इकून राहिले का नाही? एअर इंडिया, भारत पेट्रोलियम निकाल काढली होती, LICचे शेअर काढले. तुम्ही जे इकून राहिले ना हे काँग्रेसनं केलं आहे. त्याच्यामुळे कुणाचं काही काम नाही. तुम्ही काय केलं हे सांगा. यायच्यापाशी सांगायला काही नाही आहे. आता तुम्हाला सांगते बेटी बचाव बेटी पढाव. यायला लाज आहे का जराशी? या मणिपूर मध्ये आग लागली, 2-2.5 महिने आमच्या देशाचा पंतप्रधान एकही शब्द नाही बोलला. तो बोले काय तर माहिती आहे का? रशिया युक्रेन. आम्ही इथं घराले भोकाट बोललं ते पुढे पहिले बरं यायचे 6 शब्द आहे बोलले. या 6 शब्द सोडून बोल म्हणा. एक जम्मू काश्मीर, दुसरा राम मंदिर, तिसरा आतंकवाद, चौथा पाकिस्तान. ठीक आहे, चौथा का पाकिस्तान. याच्यापाशी विषय नाही आहे. ठीक आहे, हिंदू मुस्लिम असे मोजून याच्यापाशी 6 शब्द आहे. याच्या त्याने रोजगारावर विचारा. तुम्ही किती रोजगार पैदा केले? तुम्ही शेतकऱ्याला भाव दिला का? शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं का? बरं बापू आल्यावर का म्हणे 2022 शेतकऱ्याचा भाव हमी भाव 2.5 करून चोट्या केल्या. तर प्रफुल्ल पटेल 10 वर्ष खासदार होते. एक भंडारा जिल्ह्यात एक प्रकल्प नाही आणला. ठीक आहे, हे मेंढे आहे आता सुनील मेंढे. अरे त्या मी नगात होतो ते भंडाऱ्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदची शाळा लाल बहादूर शास्त्री. त्याचा व्हिडिओ घेतला होता मी. अरे 2,000 पोरं शिकतील. 2,000 पोरं सगळ्या देवन शाळा आहे, इंद्रजांच्या काळाची शाळा आहे. 2,000 पोरं शिकते. या खासदाराच्या मध्यस्थीनं तिथं जिल्हा परिषदनं डायरेक्ट दुकानं लावले. कोणाला खेळाले का नाही, डायरेक्ट दुकानं. मी तिथं व्हिडिओ घेतला होता. इतके बदमाश आहे तुमचे. एवढं सुंदर संविधान आहे, संविधान बदलायच्या गोष्टी करतील. अरे या संविधानानं ग्रामपंचायतचा सदस्य माणूस विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनवला. इतकं सुंदर संविधान आहे या देशाचं का ग्रामपंचायतच्या माणसाने मुख्यमंत्री होतात. पेपर विकणारा माणूस डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती महामहिम बनले. आणि या देशात चाय विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकते. इतकं सुंदर संविधान या देशाचं आहे. फक्त चाय पिते इकलाही माहित नाही. म्हणजे बापूचे 3 फोटो मिसिंग आहेत. 3 फोटो मला भेटले तर पाठवतात. एक डिग्री घेतानाचा, एक लग्न करतानाचा आणि एक चाय घेतानाचा. 3 फोटो मला भेटले तर मला पाठवला. मला भेटून नाही राहिले. हिटलरले वाटलं याच्याही पेक्षा बेकार मारा लागले. तारीख किती सांगितली? 28 एप्रिल 1929
तिनं आत्महत्या केली. बस एकच दिवस उलटून काम तसं हिटलरचं स्वप्न जगात राज्य करायचं, आत्महत्या करायला लागली. मी फक्त एवढंच म्हणेन का माझ्या देशात असं काही होऊ नये. उपस्थित असणारे सर्व तुमसरचे नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, आजूबाजूच्या पंचकोशीतील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, विद्यार्थी, तुमसरमधले नागरिक. मी पदवीधरच्या इलेक्शनच्या वेळेस आलो होतो. ठीक आहे, तिथं एक कीर्ती कलेक्शन म्हणून दुकान आहे, त्यांच्या दुकानात एक सभा घेतली आहे. मागं पुन्हा एक तुकडोजी महाराजाचा मोठा प्रोग्राम होते, त्याचं आमंत्रण आलं होतं, पण मला तिकडं सभा होती. हो का? येणारी निवडणूक तुमच्या भवितव्याची आहे, तुमच्या लेकराच्या भवितव्याची आहे, या पोराच्या भविष्याची आहे. गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्याची आहे. या देशावर 50 लाख कोटीचं कर्ज होतं जी 14ने 50 लाख कोटीचं कर्ज. ह्या छोट्यानं किती लाख कोटी केलं माहित आहे का? किती लाख कोटी केलं माहित आहे का? 50 लाख कोटी 70 वर्षात कर्ज होतं या देशावर. ह्या छोट्यानं 220 करोड रुपयाचं कर्ज या देशावर करून ठेवलं. म्हणजे 170 करोड रुपयाचं कर्ज 10 वर्षात केलं. मग ह्या टॅक्सचाही पैसा वखरून राहिला, ह्या पैसा चालला कुठं? आपला पैसा चालला कुठं? हे नितीन गडकरी का म्हणजे मला रोड बांधायला पैसे नाही लागत, कायचे घंट्याचे पैसे लागतात. झाले रोड बांधायला प्रायव्हेट लोकांनी देते, त्याने म्हणजे तू पैसे होत, त्यानं पैसे होत्यावर खोटा लावते. बरं, गाडी घेतल्यावर 15 वर्षाचा टॅक्स, आता इनोवा घेतली 30 लाखाची, 19 लाखाचीच गाडी आहे, 11 लाख रुपये टॅक्स आहे. या माझी गाडी 19ची, टॅक्स किती? 11 लाख. 15 वर्षाचा वखरला. आणि जे पेट्रोल डिझेल भरता, त्या पेट्रोल डिझेलवर पुन्हा टॅक्स आहे 2 रुपये. बाकीचा टॅक्स वेगळा, बाकीचा टॅक्स वेगळा. पेट्रोल डिझेलवर 2 रुपयाचा टॅक्स आहे, त्याला सेस म्हणते. अटल बिहारी वाजपेयी चालू केला होता त्यांच्या काळात 22 वर्षाच्या आत, पंतप्रधान ग्राम सडक योजना बांधासाठी. तो बी टॅक्स आहे 15 वर्षाचा, ह्या बी टॅक्स आहे. मग रोडवर गाड्या चालवतात त्याचा टोल त्या शेपूड गरम फडक्यानं. ते आमंत्रित केलं येणाऱ्या निवडणुकीत प्रशांत भाऊ पडोळे यांच्या चिन्हासमोरील, ठीक आहे, पंजाचं बटन दाबून, बटन बरोबर दाबा, नाही तर आपलं बटन मग तो दाबते. 5 वर्ष शकवते चांगली. ठीक आहे, पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनी भरघोस मतानं विजयी करा, एवढंच मी सांगेन. इथं सगळे उपस्थित नागरिकांना मी नमन करतो. या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुम्हीच आता या देशाने वाचू शकता. मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, इंडिया आघाडीचे समन्वयक, सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. थांबतो.